आज बनवूया मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी। बनवायला अगदी सोपी आणि खायला खूप चविष्ट लागते। ही पुरणपोळी आहे ती न लाटता बनवलेली आहे। खूपच चविष्ट आहे। तुम्हाला एक तोडूनही दाखवते कशी झाली आहे ती। तर तुम्ही पाहू शकता पोळीमध्ये आतमध्ये पूर्ण पुरण भरलेलं आहे। एकदम पातळ अशी पोळी तयार झाली आहे। तर पोळी बनवण्यासाठी 1 ग्लास मी चण्याची डाळ घेतलेली आहे। तर आता ही डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। डाळ स्वच्छ धुवून घेतली की त्यामध्ये काही घाण वगैरे असेल तर तीही निघून जाते, म्हणून डाळ आधी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर डाळ स्वच्छ धुवून झाली की डाळ एका कुकरमध्ये घालायची आहे आणि ज्या ग्लासाने आपण डाळ घेतली आहे त्याच ग्लासाने 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून कुकर शिजण्यासाठी ठेवायचा आहे। तर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे। 3 ते 4 शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजते। तर 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता डाळ चांगली शिजलेली आहे। तर डाळ काढण्यासाठी मी एका चाळण घेतलेली आहे आणि त्यामध्ये खाली टोप ठेवलेला आहे, जेणेकरून डाळीतले एक्स्ट्राचे पाणी टोपामध्ये पडेल आणि जे पाणी आहे ते आपण सार बनवण्यासाठी यूज करणार आहे, म्हणजेच येळवणी बनवण्यासाठी यूज करणार आहे। आता हे पाणी बाजूला ठेवून देऊया आणि आपल्याला एक घोलगट भांड घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण चाळण ठेवू शकेल। तर इथं मी पितळी घेतलेली आहे, त्यामध्ये चाळण ठेवलेली आहे आणि मॅशरच्या साहाय्याने किंवा मग वाटी वगैरे असेल त्यांनी सगळे चाळणीमधून डाळ वाटून काढायची आहे, म्हणजे तिचं पुरण करायचं आहे। डाळ चांगली बारीक वाटलेली आहे म्हणजे पुरण झालेलं आहे। आणि आता ज्या ग्लासने मी डाळ घेतली होती त्याच ग्लासने मी 1 ग्लास गूळ घेत आहे। तर हा 1 ग्लास गूळ आणि वाटून घेतलेली डाळ म्हणजेच पुरण आपण कुकरमध्ये घालून घेऊया। आता कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवून घेऊ। तर हा गूळ आणि पुरण मिक्स करताना स्लो गॅसवरती मिक्स करायचं आहे, म्हणजे स्लो गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून हे पुरण खाली लागणार नाही आणि गूळही चांगला मेल्ट होऊन मिक्स होईल। तर तुम्ही ते पाहू शकताय गूळ छान मिक्स व्हायला लागलेला आहे। जोपर्यंत चांगला पातळ गूळ होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे। तुम्ही पाहू शकता गूळ चांगला वितळलेला आहे। अशाच प्रकारे गूळ चांगला वितळला पाहिजे। त्यानंतर अजून आपल्याला स्लो गॅसवरतीच हे जे मिश्रण आहे ते चांगलं घट्ट करायचं आहे, तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत असा घट्ट पुरण आपल्याला पाहिजे। तर अजून 1 ते 2 मिनिट मिक्स करून तुम्ही पाहू शकता पुरण छान तयार झालेलं आहे। आता यावेळी घालायचं आहे थोडंसं चिमूटभर मीठ, किसून जायफळ, वेलची पूड आणि सुंठची पावडर घालायची आहे। पुरण आपलं तयार आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून। तर चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून वरती काही घाण वगैरे असेल तर ती निघेल। आणि अर्धा चम्मच मीठ आणि पाव चम्मच हळद घेतलेली आहे। तर तुम्ही पीठ किती घेणार आहे त्यानुसार तुम्ही मीठ सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चम्मच मीठ आणि पाव चम्मच हळद। तर तुम्ही पीठ किती घेणार आहे त्यानुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता आणि थोडं थोडं पाणी घालून हलकं पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळताना हलकं पीठ मळायचं आहे, जास्त घट्ट पीठ मळायचं नाही। तर तुम्ही पाहू शकता एकदम हलक्या हाताने पीठ मी मळलेलं आहे, जेवढं पाणी लागतं तेवढं घातलेलं आहे आणि परत 1 चम्मच तेल घालून पीठ थोडंसं मऊ करून घेते। तर तुम्ही पाहू शकता हाताने एकदम मऊ लुसलुशीत पीठ झालेलं आहे, एवढं मऊ मी मळलेलं आहे। त्यानंतर आता हे पीठ 10 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून देऊ। तर तुम्ही पाहू शकता पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि इथे मी घेतलेलं आहे पुरण पीठ चांगलं भिजलेलं आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये तेल घेतलेलं आहे। आता आपण पुरणपोळी तयार करायला घेऊया। त्यासाठी पळपटाला आणि लाटण्याला तेल लावून घेऊया। तर इथे आपण पोळी लाटणार नाहीये, त्यामुळे मी पळपटावरती बटर पेपर ठेवून घेतला आहे आणि बटर पेपरला थोडंसं तेल लावलेलं आहे। त्यानंतर थोडासा उंडा तोडून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता एकदम छोटासा घ्यायचा आहे। त्यानंतर तो
हाताच्या साहाय्याने पळपटावर थोडासा पसरवून घेतला आहे. त्यानंतर पुरण घ्यायचं आहे आणि त्याचा असा गोल गोळा करायचा आहे आणि तो पिठामध्ये ठेवायचा आहे आणि पीठ सर्व बाजूने बंद करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण मोदक बंद करतो त्याचप्रमाणे बंद केलं तरी चालेल आणि थोडंसं पसरवून घ्यायचं आहे पीठ, जेणेकरून पुरण चांगलं पिठामध्ये सर्व बाजूला जाईल. आणि त्यानंतर उंड्याला थोडंसं तेल लावायचं आहे किंवा मग बटर पेपरला तेल लावायचं आहे, जेणेकरून बटर पेपर आपण ठेवला की बटर पेपर उंड्याला चिटकणार नाही किंवा पोळीला चिटकणार नाही. तर तुम्ही पाहू शकता अशा बटर पेपर ठेवून हाताच्या साहाय्याने पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा, इझिली लाटली जाते, अजिबातही हात जात नाही लाटायला, कारण की पीठ एकदम छान भिजलेलं आहे आणि सर्व बाजूने पुरण मस्त तयार होते. अशाच हाताच्या साहाय्याने मस्त अशी पोळी लाटून जाते आणि एकदम पातळ अशी पोळी तयार होते. बनवायलाही अगदी सोपी आणि खायलाही खूप चविष्ट लागते अशी ही पोळी आहे. अजिबातही फुटत नाही ही पोळी. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की बनवा. हलक्या हाताने बटर पेपर काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता पोळी आपली छान तयार झालेली आहे. आता पोळी भाजण्यासाठी एक तर तुम्ही हाताने घालू शकता किंवा मग असं लाटणं घ्यायचं आहे आणि त्यावरती हे पहा अशा प्रकारे पोळी ठेवायची आहे आणि हलक्या हाताने पोळी लाटणं उचलायचं आहे. आणि असंच इकडे तवा गरम होण्यासाठी ठेवला होता. तवा गरम झाला की त्यावरती थोडंसं तेल घालून पोळी तव्यावरती घालायची आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान पोळी तयार झालेली आहे. अजिबातही पोळीला लाटलं नाही, हाताने तयार झालेली आहे. एवढी छान पोळी तयार होते. त्यानंतर पोळी खालून थोडीशी शेकली म्हणजे वरतून थोडेसे बबल्स यायला लागले पोळीला, तर पोळी उलटी करून घ्यायची आहे आणि छान दोन्ही साईडने ही पोळी छान अशी फुगते आणि आतमध्ये पूर्ण पुरण लागलं जातं आणि खायलाही चविष्ट लागते. तर ही 3 ते 4 दिवस आरामात टिकते अशी ही पोळी आहे. तुम्ही अशा पद्धतीने पोळी एकदा तुमच्या घरी सुद्धा नक्की बनवा. पोळीला तुम्ही दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून घ्या, म्हणजे अजूनच खायला छान लागते. तर ही पोळी गुळवण्यासोबत किंवा दुधासोबत अजूनच छान लागते. तर इथे मी बाकीच्याही पोळ्या तयार करून घेतल्या आहेत. एकदम मऊसूत पोळी तयार झालेली आहे